माझा या देशाच्या ज्या यंत्रणेत मी कामही केलेलं आहे, कार्यकारी यंत्रणा, पण यंत्रणा म्हणून माझा त्याच्यावर विश्वास नाही. आणि सामान्य माणसाला न्याय द्यायला जी व्यवस्था आहे म्हणजे न्याय व्यवस्था, ज्युडिशियल, तिच्यावर यंत्रणा म्हणून नाही माझा विश्वास. त्यामध्ये काही चांगली कामं करणारी माणसं आहेत, पण देशाला न्याय देण्याचं जे काम यंत्रणेने करायला पाहिजे आणि भरोसा, क्रेडिबिलिटी, विश्वास हा माझा नाही त्याच्यावर. मी हे मुद्दाम सांगायचं कारण हे की माझा या गोष्टींवर विश्वास नाही. माझा विश्वास असलेल्या दोन गोष्टी आणि महत्वाच्या त्या क्रमाने सांगतो. नंबर 1, ज्येष्ठांचे आशीर्वाद, त्याच्यावर माझा विश्वास आहे. श्रद्धा आहे माझी की ते आपल्याला बळ देतं कामात. आपल्या आयुष्यामध्ये जे बोलल्यासारखं वागले, ज्यांनी तपश्चर्या केली आहे, त्यांच्या समोर जेव्हा आपण वाकून वंदन करतो आणि ते आशीर्वाद देतात आपल्याला, माझी त्या आशीर्वादांच्यावर श्रद्धा आहे, बाकी या दुसऱ्या गोष्टींवर नाही. आणि मी म्हणालो 2 गोष्टींवर आहे श्रद्धा. त्या आशीर्वादांवर, ज्येष्ठांच्या, ऋषीमुनींच्या, आणि दुसरी माझी श्रद्धा असलेला विषय स्वतः, स्व, पण तो संकुचित स्वार्थी स्व नाही, सेल्फ. आणि मुलामुलींनी, युवकांनी सुद्धा स्वतःचं करिअर घडवणे, यामध्ये मी मला असलेला उपलब्ध थोड्या वेळामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा सांगणार आहे तो मुद्दा आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. करिअर निवडायचं कसं आणि अभ्यास कसा करायचा, आणि केवळ पुस्तकी अभ्यासावरनं बुद्धिमत्ता ठरते का, आणि सगळ्यांनी मेडिकल इंजिनिअरिंगलाच गेलं पाहिजे का, आणि मेडिकल इंजिनिअरिंगला जाण्याएवढे मार्क मिळाले नाही तर मग प्युअर सायन्स करा, किंवा 10वी नंतर प्युअर सायन्सलाही प्रवेश मिळण्याएवढे मार्क नसले तर कॉमर्सला जा. किंवा माझा एक साधारण अंदाज आहे की जैन समाजातली मुलं मुली चांगल्या प्रमाणामध्ये कॉमर्सला जातात. त्याचं कारण बिझनेसची बॅकग्राऊंड आहे, कुठेतरी आईवडिलांची शिकवण आहे की बिझनेसमध्ये सहभागी हो. आणि मग त्या मुलामुलींनाही कळतं की आपण कॉलेजमध्ये जाऊन बिझनेस जेवढं शिकत नाही त्याच्या काही पटीने जास्ती आई वडिलांच्या बरोबर गादीवर बसलो तसे. हे शिक्षण पद्धतीचं फेल्युअर आहे की पुस्तकी शिक्षण नाही शिकवत. पण आपल्या आयुष्याला दिशा द्यायची आहे. किंवा मी आता जर अशी तुमच्यावरनं नजर फिरवली तर जेवढे मला दिसू शकतायत त्यामध्ये मला वाटतंय की मुलं मुली बहुधा नाही आहेत. घरी जाऊन ज्यांना सांगण्याचं काम ज्यांनी करायचंय ते इथे, म्हणजे बहुधा आई वडील म्हणतात. तर अर्थातच आई वडिलांची भूमिका सर्वात महत्वाची आहेच. मी मला असलेल्या वेळामध्ये थोडे शब्द त्याविषयी सुद्धा म्हणीनच, पण सर्वात मुळातलं उत्तर आहे ज्यांनी मी सुरुवात करणार आणि शेवटही करणार. आयुष्याची दिशा कशी ठरवायची आणि मी आयुष्यामध्ये काय करू हे कसं ठरवायचं. तर दुर्दैवाने आता काही स्टँडर्ड पोकळेबाज काही समजुती आहे. एक पहिली समजूत, पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता. त्या समजुतीमुळे निर्माण होणारी समजूत आहे की परीक्षेमध्ये खूप मार्क मिळवले पाहिजे, त्यामुळे 10वी असेल तर क्लास लाव, दिवस रात्र मरुस्तोवर अभ्यास कर आणि 90, 92, 95, 97% मार्क मिळव. ते का मिळव? कारण दुसरी पुढची मोठी गैरसमजूत आहे ती म्हणजे चांगलं करिअर कशाला म्हणायचं तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, यालाच चांगलं करिअर म्हणायचं. आता मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश हवा असेल तर 10वी मध्ये विशिष्ट मार्क मिळाले पाहिजे. 10वीचे रिझल्ट लागले की कॉलेजामागून कॉलेज दरवर्षी जाहीर करतात की आमचे सायन्सचे ऍडमिशन्स 96%ला बंद, कॉमर्सचे ऍडमिशन्स 93%ला बंद. आणि आपल्याही घरात विचार करताना समजूत येईल की चांगलं कॉलेज कशाला म्हणायचं, चांगलं शिक्षण कशाला म्हणायचं. त्यामुळे सायन्सला प्रवेश हवा असेल 10वी नंतर तर 96, 97, 97.5, 97.666666 बार एवढे मार्क मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर 10वीला जर सायन्सला प्रवेश मिळले एवढे मार्क नसले मग काय, मग मान खाली करून कॉमर्सला प्रवेश. पण मग 12वीला कॉमर्सच्या काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत, CA ची देता येते आणि अशा बऱ्याच प्रोफेशनल परीक्षांच्या आहेत. क्लिअर झाली आनंद आहे, नाही झाली मान खाली करून बीकॉम पूर्ण करा आणि बीकॉम नंतर पुन्हा मग CA, CS, ICWA, आता CFA नावाचा कोर्स पुढे चाललाय, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट, म्हणजे स्टॉक मार्केटचा अभ्यास, किंवा MBAs आहेत. पण 10वी मध्ये कॉमर्सला जाण्याएवढे मार्क नसले मग काय करा, मग जा आर्ट्सला. आर्ट्स बद्दल अशी समजूत आहे मला, आई वडील मंडळी सांगणारे भेटतात की दुसरं काही जमत नाही तर जा आर्ट्सला, कारण आर्ट्स म्हणजे गाळ. आई वडीलच म्हणतात, घरामध्ये मुलांना ती शिकवण.
की त्या मुलालाही स्वतःबद्दल कमीपणा वाटणं चालू झालं आणि जणू इंजिनिअरिंग मेडिकल म्हणजेच काय ते चांगलं करिअर. आणि मग 12वी नंतर त्या मेडिकलच्या आता एंट्रन्स एक्झाम्स आहेत, इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. त्याच्यामध्ये मी मागल्या दाराने पैसे चालून घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत नाहीये, पण तेही पापच आहे आणि त्याच्यातही व्यक्तीचाही विकास नाही आणि देशाचाही विकास नाही, पण दिवस रात्र सर्रास घडतं ही वस्तुस्थिती आहे. या सर्व ठोकळेबाज समजुती चुकीच्या आहेत. केवळ खूप मार्क मिळाले असा माणूस जीवनामध्ये फार पुढे येतो असं खरं म्हणजे दिसून येतं का? मी सहज बोलता बोलता मी तुम्हाला एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेले प्रश्न विचारणार, पण प्रश्नातच उत्तर आहे. मला असं वाटतं की बहुधा सगळे सहमत होतील त्याच्याशी. एक बाजू प्रश्नाच्या उत्तराची, गेल्या 25 वर्षामध्ये 10वी 12वीला जे बोर्डात आले ते सध्या कुठे आहेत? बोर्डात आले त्या वेळेला खूप मार्क मिळवले आणि पेपरमध्ये फोटो पण छापून आले आणि त्यांच्या मुलाखती पण आल्या आणि दरवर्षी बहुधा तेच पेपर वाचून तुम्ही पण बोर झालेले असाल. मला पण दरवर्षी 10वी 12वीचे रिझल्ट लागले की स्टँडर्ड तीच वाक्य, चौकटीतला पासपोर्ट साईज फोटो छापलेला असतो आणि मी सकाळी लवकर उठलो, रात्री लवकर झोपलो, क्लास लावला नाही, बोर्डातील असं वाटलंच नव्हतं, पण आई वडील आणि गुरुजन यांच्या आशीर्वादांच्यामुळे मी झालो आणि मला इंजिनिअरिंगला जायचंय किंवा मेडिकलला जायचंय आणि गोरगरिबांची सेवा करायची. म्हणजे स्टँडर्ड वाक्य. गेल्या वर्षीचाच पेपर या वर्षीचे फोटो छापून छापला तरी कोणाला वाटणार नाही की अरे 1 वर्षापूर्वीचा पेपर. आणि मग 10वी 12वी म्हणजे फार बोर्डात आलो म्हणजे बहुत बडा तीर मारले. विचारलं पाहिजे त्यांना की गेल्या 25 वर्षामध्ये जे बोर्डात आले ते सध्या कुठे आहेत? आपल्या जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काही फार मोठी उंची गाठली, यश मिळवलं. माणसाच्या जीवनामध्ये यश मोजण्याचे जे निकष असतील अशा कोणत्याही निकषावर माझं म्हणणे खूप ते की मजबूत पैसा मिळवला, नाव कमवलं, आपल्या क्षेत्रामध्ये भर घातली, यातलं काहीतरी घडलं का? यावर संशोधन झालंय आणि हे सिद्ध झालंय की 10वी 12वीला बोर्डात आले आणि जीवन नावाच्या बोर्डातही झळकले असं प्रमाण 1%. या नाण्याची उलटी बाजू, तुमच्या मते आता जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जे यशस्वी आहेत त्यांना जरा जाऊन विचारा की तुम्ही 10वी 12वीला बोर्डात आला होतात का? मला वाटतं स्वभावानुसार वेगवेगळी माणसं वेगवेगळी उत्तरं देतील. कोणी संकोचाने म्हणेल की नाही असं काही 10वी 12वीला बोर्डात आलो होतो असं काही, कोणी जरा स्मिता हास्य करून म्हणेल, कोण टार्गट कार्टा असेल, खो खो हसेल, म्हणेल काय एडे झाले का राव, का माझी टिंगल करता काय 10वी 12वीला बोर्डात, आमचं काम तिकडं बॅक बेंचर्स मागे बसायचं. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नाही. पुस्तकी अभ्यास ही आहे बुद्धिमत्ता, पण मग त्या पुस्तकी अभ्यासही केवळ पीसीबी पीसीएम म्हणजे बुद्धिमत्ता नाहीये. पीसीबी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स ही आहे बुद्धिमत्ता, पण तीच बुद्धिमत्ता आपण जेव्हा समजतो तेव्हा चूक करून बसतो आणि त्याचा मुलामुलींच्या जडणघडणीवर मग विपरीत वाईट परिणाम होतात. खरं म्हणजे गंभीर असं जरा थोडस गंभीर हे जे सर्व सांगतोय हे एका अतिशय छान छोट्या जोक मध्ये येतं. खरं म्हणजे मला असं तर काही कारण असतं ना की 5च मिनिटात बोला, तुम्हाला जे म्हणायचं ते 5 मिनिटात बोला, गाडीमध्ये बसा, चालू पडा. तर मी त्या 5 मिनिटात मी आता सांगतोय, किस्सा आहे म्हटलं तर जोक आहे आणि सत्य कथा आहे. नावं सांगणार मी त्यातल्या व्यक्तींची तुम्हाला. 3 मुलांची गोष्ट आहे. 3 मुलं. आता ही 3ही मुलं, 3ही मुली, 2 मुलं 1 मुलगी, 2 मुली 1 मुलगा, कोणी असू शकतं. 3 माणसांची गोष्ट आहे. 3 व्यक्ती लहानपणापासून एकमेकाचे जिगरी दोस्त आणि शाळेत एकमेकाच्या बरोबर, शाळा पुढे कॉलेजमध्ये. त्यातला एक अभ्यासामध्ये प्रचंड हुशार म्हणजे कायम पहिला टॉपरच, म्हणजे नुसतं 70-80-90% वगैरे नाही, टॉप 10 मध्ये पहिलाच टॉपर कायम. दुसरा अभ्यासात मध्यम, म्हणजे असा फार टॉपर नाही, उगाच फार 90-95% नाही, पण नापासही नाही. त्याची गाडी वर्षाच्या वर्षाला पुढच्या धक्क्याला लागायची, नापास. आणि 55-60 त्याला जर विचारलं की तुझे किती मार्क मिळवले तर तो छाती काढून सांगणार 2nd क्लास ऑनर्स, पण पास होणार. आणि तिसरा त्याला अभ्यासाचं विचारायचं नाही ना, त्याला जर विचारलं तू कॉलेजच्या कोणत्या वर्षाला आहे, तो छाती काढून म्हणणार यंदा मी FY आहे, त्याच्या पुढच्या वर्षी SY मग DY असं 1-1 वर्ष क्लिअर करणे म्हणजे त्याची भारताची 5 वर्ष योजना.
त्याला विचारायचं नाही अभ्यासाबद्दल. असे तिघं जिगरी दोस्त. आता जाता जाता लक्षात घ्या की असेच तिघं असू शकतात जिगरी दोस्त. तिघही अभ्यासात उत्तम किंवा तिघही अभ्यासात मध्यम किंवा तिघही अभ्यासात टप्पड. ते एकमेकाचे मित्र नाही होऊ शकत, कारण त्या त्या कॅटेगरीमध्ये ते एकमेकाचे कॉम्पिटिटर्स असतात. पण एक हुशार एक मध्यम एक असा एकमेकाला धरून असतात. हुशार मुलगा त्याला कॉलेजवर कोणी दम दिला, तो जो तिसरा मुलगा आहे तो जाऊन गचांडी धरतो. काय लावलंय, अबे तेरे को अपने पैर पे घर जाना है का नहीं जाना है. त्या बदल्यामध्ये तो जो अभ्यासामध्ये डप्पड मुलगा आहे त्याला हुशार मुलगा परीक्षेच्या वेळी कुठल्या गोष्टी पाठ करून ठेव, जास्ती टेन्शन घेऊ नको. कंसामध्ये a+b² इज इक्वल टू a² + 2ab+b². तू टेन्शन घेऊ नको, परीक्षेमध्ये येते x + y². हा तिसरा मित्र पहिल्या मित्रांनो तो अरे यार गंडवला राहतो आपल्याला शिकवलं तू a+b² आणि परीक्षेत आला x + y². आणि मग तो मधला मित्र तो अभ्यासासाठी हुशार मित्राला आणि कॉलेजवर प्रोटेक्शन साठी तिसऱ्या मित्राला असा नीट धरून असतो. तिघांचं नीट चाललेलं असतं. यथावकाश तिघही जे काय व्हायचं ते 10वी क्लिअर करतात. आणि जे मी आधी तुम्हाला गांभीर्याने सांगत होतो ती समीकरणं ती गणित डोक्यातली सगळे. त्यामुळे तो हुशार मुलगा आहे तो इंजिनिअरिंगला गेला, कायम टॉपर. तो ज्या वेगळं राज्य आहे नावं सांगणारच आहे एक मिनिट. गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये क्लास 1चा अधिकारी म्हणून झाली असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. दुसरा जो मित्र होता मध्यम त्याला कुठे 10वी नंतर सायन्सला जाण्याएवढे मार्क असणार, त्याला कुठे कॉमर्सला जाण्याएवढे मार्क होते. बऱ्या बोलांनी तो आर्ट्सला गेला. वर्षाच्या वर्षाला गाडी पुढच्या धक्क्याला लागत यथावकाश BA झाला, पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र विषय घेऊन BA. त्याने आसपास बघणं चालू केलं काय करू. कोणीतरी त्याला सांगितलं की या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत वेगवेगळ्या UPSC FPSC आणि वेगवेगळ्या म्हणजे जिथे केंद्र किंवा राज्य सरकारमधल्या अधिकाऱ्यांची निवड होते, त्या परीक्षा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सोयीच्या आहेत तर तू ट्राय कर. हे वाक्य चुकीचं आहे बरं का. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सोयीच्या आहेत हे वाक्य चुकीचं आहे. त्या कॉमर्सलाही चांगले आहेत, त्या इंजिनिअरिंगलाही सायन्सलाही चांगले आहेत, पण सांगणारे सांगतात. त्यामुळे हा म्हणलं बरं बघतो, नाही तर नोकऱ्या कोण देणार आहे. आर्ट्स करणाऱ्यांना शिक्षक होण्याच्याशिवाय दुसरा काही उद्योगधंदाच नाही अशी ही गैरसमजूत आहे. ही सक्तीची समजूत आहे पण समजूत आहे म्हणून त्यांनी ती स्पर्धा. आणि पुस्तकी अभ्यासात तुम्ही हुशार असलात तरच फक्त IAS होता येत आणि जिल्ह्याचे कलेक्टर वगैरे होत आहेत ही पण समजूत. प्रशासन चालवता येणे हे पण बुद्धिमत्तेचं काम आहे आणि आपण केली मजा आणि तो जोक मलाही आनंद आहे त्याच्यात. पण आपण हे लक्षात घेऊया की राजकारणात असणे हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही आहे. कमी बुद्धी समजू नका. बुद्धिमत्तेचे प्रकार अनेक आहेत आणि शाबूत मेंदू ज्याचा आहे, ज्याच्या मेंदूला काही इजा नाही झालेली असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. करिअर निवडायचं म्हणजे काय करायचं तर आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधा. ते तुमचं करिअरचं क्षेत्र आहे. दुसऱ्याकडे बघून नको ठरवायला. आणि त्यामध्ये द्वेष आणि मत्सर याला पण जागा नाही किंवा न्यूनगंड याला पण जागा नाही. सगळ्यांनी म्हणायचं मला मेडिकलला जायचंय पण माझं बायोलॉजी पक्क नाहीये, चांगलं नाहीये. मला बायोलॉजी मला उलट ते माणसाचा सांगाडा वगैरे पाहिला आणि डिसेक्शन मला चक्कर येते. मग तू नको ना जाऊ मेडिकलला. पण मग मनात न्यूनगंड दोन परिणाम होतात तरुण पिढीवर. एक टोक आहे द्वेष किंवा मत्सर की मलाही मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचंय, जमत नाही आणि माझ्या आई बापांना मजबूत देणग्या द्याव्यात तेवढे माझ्याकडे पैसे पण नाहीत, मग काय मान खाली घालतो. पण मनामध्ये मग द्वेष मत्सर म्हणजे ती हिंसाच आहे आणि तो त्रासच आहे आणि ते घडवणारी नाही ती गोष्ट. पण मला जायचं होतं मेडिकलला, जाता आलं नाही, त्याला जाता आलं. तू काय स्वतःला फार शाणा समजतो का, बाहेर बघतो तुझ्याकडे. म्हणजे सततची अशी जळजळ आणि मत्सर एक प्रकारचा, ती जीवन घडवणारी नाही प्रत्येक प्रक्रिया. आणि दुसरं टोक न्यूनगंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स की अरे मला जायचं होतं, आई वडिलांनी एवढ्या माझ्यावर आशा लावलेल्या होत्या पण मला नाही जाता आलं, मला आई वडिलांच्या आशाही पूर्ण करता आले नाही, माझं बायोलॉजी किंवा मॅथ्स हे माझं नाही पक्क, काय मान खाली घालून आता काहीतरी करतोय. मग न्यूनगंड, तरुण मनांमध्ये न्यूनगंड म्हणजे पेटवून विझलेली काडी की ती परत नाही विझणार किंवा साधळलेली काडी. या दोन्हींची आवश्यकता नाही. ज्याची आवश्यकता आहे त्याचं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. की अरे आज डोकावून पहा, स्वतःला ओळख आणि तुला काय येतं, तुझं शक्तिस्थान काय, यावर तुझ्या जीवनाची इमारत उभी कर. तुला जे येत नाही यावर उभी करण्याच्या फंदात पडू नको. तुला जे येत नाही
ते कसं काय येत नाही याच्याबद्दलचा खंत, याच्याबद्दलचा न्यूनगंड बाळगूनही नको, किंवा जे तुला येत नाही पण आलं पाहिजे असं वाटतं, पण ते दुसऱ्या कोणाला जरी येतं तर त्याच्याबद्दलची जळजळ आणि मत्सर याच्यातही नको. हा डोकावून पहा तुला काय येतं. आणि आपल्या भारतीय संस्कृतीने तर हजारो वर्ष आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे. आज ते विज्ञानाने सिद्ध केलंय. ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे. पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपण शोधलं पाहिजे की आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते, आपल्या मुलाबाळांची बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते, कुठली गोष्ट करताना आपली मुलं सहजपणे रमतात, कुठली गोष्ट ते एन्जॉय करतात, कुठली गोष्ट पटकन समजते आणि कुठली कितीही डोकं आपटलं तरी नाही समजत, कितीही डोकं आपटलं तरी नाही समजत, ते नाही त्याचं क्षेत्र. ज्याला गणित समजतं त्याला असं येऊ, त्याला गणित असं येऊ सहज समजतं, नाही समजत त्याला नका ना त्याच्या नादाला. शक्तिस्थान, स्ट्रेंथ, आपल्या व्यक्तिमत्वाची स्ट्रेंथ, आणि ती प्रत्येकाकडे आहे आणि किमान एक आहे. खरोखर त्याचं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ, आत्मज्ञान. की आज डोकावून पाह आणि जीवनाची तुझी इमारत, तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझं मन कशात रमतं, काय करताना तुला कष्टच वाटत नाही, ते तुझं क्षेत्र आहे. बाकी उच्च नीचता खोटी गोष्ट आहे. अमुक क्षेत्र